विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी. आज दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक तर्फे घेण्यात येणारी 12वी बोर्डाची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. या ठिकाणी राज्यभरातून 12 ते 16 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी 12वीची बोर्ड परीक्षा देणार आहेत. ठिकठिकाणी शाळांमध्ये परीक्षा केंद्र आहे. परीक्षेदरम्यान कोणताही प्रकारचा गैरप्रकार घडू नये म्हणून शासनाकडून 275 पेक्षा अधिक भरारी पथके नेमण्यात आलेली आहेत. सोलापूरमधील विजापूर रोड जुळे सोलापूर परिसरातील भारती विद्यापीठ माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज सोलापूर या परीक्षा केंद्रावर आमचे पत्रकार मुजम्मिल शेख हे पोहोचले आहेत. पाहूया एक स्पेशल ग्राउंड रिपोर्ट आणि जाणून घेऊया विद्यार्थी आणि पालकांच्या प्रतिक्रिया. आज या ठिकाणी IMSचे प्रिन्सिपल देशपांडे सर सुद्धा स्वतः सगळ्या विद्यार्थिनींना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत, आपल्यासोबत आहेत आणि जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया सरांची. ओके. आचार्य प्रवीण देशपांडे एडमिशन इंजिनियर कॉलेज. आज इंग्लिशचा पेपर आहे 12वीसाठी आलेलो आहे. म्हणजे आज ही सगळी सुरक्षा व्यवस्था एकदम बजावलेली आहे. शुभेच्छा. आपली प्रतिक्रिया सगळ्या 12वीच्या मुलांना बेस्ट ऑफ लक. या ठिकाणी आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, ते प्रतिक्रिया देणार आहेत. जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. हमारे चैनल के तरफ से भी आपको बेस्ट ऑफ लक होते हैं. आम्ही आमच्या जनता रात्री न्यूज चॅनलच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक आणि शुभेच्छा. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. देशमुख हत्या प्रकरणी संशयित आरोपी वाल्मिक कराडसह इतर सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. मात्र ही हत्या होऊन 2 महिन्यांचा कालावधी उलटला, पण अजूनही प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. त्यामुळे पोलिसांनी आंधळेला वॉन्टेड घोषित केले असून त्याला शोधणाऱ्या व्यक्तीला बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा देखील केली. अशातच आता CCTV फुटेज समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी आपली गाडी सोडून पोलिसांसमोरून पळताना दिसत आहे. देशमुख हत्या प्रकरणी धाराशिवच्या वाशी येथील आणखी एक CCTV व्हिडिओ समोर आला आहे. ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी संध्याकाळी 7:10 हे CCTV फुटेज आहे. 18 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये दिसते की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हल्लेखोर काळ्या रंगाची गाडी सोडून रस्त्याने पळून जाताना दिसत आहे. कारण त्यांना आपण केलेल्या गुन्ह्याची जाणीव होती, त्यामुळे पोलीस पाठलाग करत असल्याने आरोपी पळत आहेत. देशमुख यांचा मृतदेह मारहाण झाल्यानंतर केजजवळील शिवारात फेकून देण्यात आला होता. ही हत्या केल्यानंतर आरोपी पसार झाले होते, त्याचाच हा व्हिडिओ समोर आला आहे. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जागतिक पातळीवर होत असलेल्या घडामोडींचा सोने चांदीच्या दरावर परिणाम होत आहे. देशांतर्गत सराफ बाजार असो किंवा फ्युचर्स मार्केट, सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. स्पॉट मार्केट आणि फ्युचर मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीत 10% वाढ झाली. या दिवसात जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल किंवा सोन्यात गुंतवणुकीचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला खिसा रिकामा करावा लागणार आहे. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या आकडेवारीनुसार 1 तोळा सोन्याचे दर 88,500 रुपये इतके झाले आहेत. सोने दराच्या इतिहासातील ही विक्रमी दरवाढ आहे. सोनेच नाही तर चांदीच्या किमतीतही वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोने खरेदी करत असाल तर जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. सोन्याच्या किमती वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. जागतिक पातळीवरील घडामोडींचा यावर मोठा परिणाम झाला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध कमी होत आहे, परंतु अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणे जगासाठी त्रासदायक ठरू लागली आहेत. व्यावसायिक आणि व्यापारी वातावरण अस्थिर झाले आहे. याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरांवर झाला आहे. जय भारत समाजसेवा नवरात्र महोत्सव मंडळ श्री नवदुर्ग माता मंदिर कळसारोहण जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्ष भीमाशंकर पद्मगोंडा यांच्या हस्ते शिवाचार्य यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर जगद्गुरू यांचे आशीर्वचन झाले. त्यानंतर सर्वांना महाप्रसादाचं वाटप झालं. 5,000 भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख, आधारस्तंभ सिद्धेश्वर नाडार, संजय होमकर, जगदीश वनराव यांच्या हस्ते संकल्पपूर्तीसाठी भीमाशंकर पदगोंडा यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी संगमेश गुंगे, नारायण सुरवसे, शेखर सुरवसे, बाळासाहेब वाघमारे, जगदीश वनराव, नरेंद्र होमकर, रमेश चव्हाण, यशवंत चव्हाण, अप्पासाहेब पसारे, चंद्रकांत सिंगराल, राजेश हवले, गुरुराज पद्मगोंडा, आशिष दुरंगे, नागेश कोळी, प्रशांत धनुरे, दत्ता गंधारे यांच्यासह मंडळातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व देवी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ नाडार, सुलोचना हवले, महानंदा कलशेट्टी, कमल हिंगमेरे, सुनीता सुरवसे, राजश्री हवले, पूनम होमकर, आशा वनराव, अनिता वाघमोडे, शैलजा बुद्धे, मारुती बुद्धे, करजगी, अक्षता इंडे, वैभवी गावडे यांनी परिश्रम घेतले. कुठेही जाऊ देत नाही म्हणून त्यांनी आपल्याला बोलवून घेतलं असं आपण मानतोय. त्यानिमित्ताने आता इथं आपण कळसारोहण केलेलं आहे. हे कळसारोहणचं प्रतीक काय आहे? आपण म्हणजे आता सांगितलं, एक विराट रूप, वास्तूचं विराट रूप पूर्णत्वासाठी आपण कळसारोहण करायला पाहिजे. कळसाचे एक महत्त्व आहे. म्हणजे कळसाचं महत्त्व काय आहे? आपण जे खूप मोठा पाऊस चालू आहे, खूप मोठा पाऊस चालू असताना वीज पडतील. वीज आपल्याला माहीत आहे, चक 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 म्हणून पडतं का नाही, त्याला वीजच म्हणतात ना. वीज पडण्यात, जेव्हा वीज पडत असताना जे घरात ज्येष्ठ लोक असतील तर म्हणजे त्यांना आता युवतींना माहीत नाही, युवकांना माहीत नाही. ज्यांनी ज्येष्ठ आहे त्यांनी काय करतात? कोणी बघितलेलं असेल ज्येष्ठ सांगू शकतात, युवती नाही सांगू शकत. म्हणजे वीज पडत असताना आपण घरातला वार का तार पार आरी ते येऊन घराच्या बाहेर फेकत होते. कशाला? वीज पडू नये म्हणून. म्हणजे का बरं पडत नाही वीज? त्याला काय आपण तिथं ते आपण तार म्हणतो, वार म्हणतो. वार आरी नमक कन्नडमध्ये आरी. कन्नड वारला त्याच्यामध्ये काय असतं? बीड असतं. बीड त्याच्यात मिक्स असतं. बीडला वीज जवळ येत नाही. म्हणजे बीडला म्हणजे ते आपल्याला रेल्वे पटरी माहीत आहेत ना, त्याच्यामध्ये काय असतं? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेत राज्यातील महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा केले जात आहेत. या योजनेबाबत गोंधळाचे वातावरण कायम आहे. ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे त्यांना या योजनेतून वगळले जाणार आहे. यासाठी पडताळणी सुरू झाली आहे. त्यानंतर कागदपत्रे आणि अन्य महत्त्वाच्या निकषांवर तपासणी होणार आहे. तर दुसरीकडे या योजनेतून 5 लाख लाभार्थी कमी झाले आहेत. यावर विरोधी पक्षांनी आक्रमक होत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. आता या योजनेची दुसरी बाजू समोर आली आहे. या योजनेत अपात्र महिलांना आतापर्यंत किती निधी वाटप करण्यात आला याची माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे. या 5 लाख अपात्र महिलांना 450 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. अर्थात त्यांच्याकडून ती रक्कम परत घेतली जाणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे राज्य सरकारला मात्र मोठा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. अपात्र महिलांकडून पैशांची वसुली करणे योग्य होणार नाही असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ही रक्कम आता राज्य सरकारच्या तिजोरीत परत येणार नाही. अक्कलकोट शहरामधलं स्वामी समर्थ देवस्थानच्या परिसरामधील सर्व रहिवाशांनी आज शासनाकडे स्वतःचं हक्काचं घर वाचवण्यासाठी आज माननीय तहसीलदार साहेबांना आपण आज निवेदन दिलो आहे. शासनाला या निवेदनाद्वारे आम्ही सांगू इच्छितो, सर्वसामान्यांच्या घरं आपण जोरजबरीनं बळकावू नका. जिथे सामाजिक जागा आहे ती जागा आपण देवस्थान कमिटी, देवस्थानच्या डेव्हलपमेंटसाठी आपण सर्वप्रथम ती हस्तगत करावी आणि नंतर देवस्थान कमिटीची जी जागा आहे ती डेव्हलपमेंटसाठी आपण वापरावी. यामध्ये जी आपल्याला हवी आहे ती जागा 100% मिळेल आणि त्या कामास देवस्थानच्या डेव्हलपमेंटसाठी या सर्व रहिवासीचा आमचा संपूर्ण पाठिंबा आहे व राहील. जर आपण सर्वसामान्यांची जागा जबरदस्तीने बळकवण्याचा प्रयत्न केला तर या शासनाला सळो की पळो केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. एवढ्या क्षणी
आज मी सांगू इच्छितो, आपण लवकर या विषयावरती सर्वसामान्यांची जागा त्यांना देऊन आपण न्याय द्यावा, ही मी शासनाच्या वतीने आज या सर्वसामान्यांच्या वतीने आज ही या प्रशासनाला सांगू इच्छितो. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सोलापूर जिल्हा प्रमुख अजय दासरी शिवसेना पक्षाकडून सोलापूर वतीने डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर सोलापूर रेल्वे डिसिजन यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात सोलापूर शहराचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांचे नंदी ध्वजधारक प्रतिकात्मक शिल्प पुतळा मुख्य प्रवेशद्वारावर बसवण्यात आला होता, पण नव्याने रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम करताना हा पुतळा अडगळीत टाकल्यागत झाला आहे. पार्किंगच्या जागी एका कोपऱ्यात वाईट परिस्थितीत हा पुतळा ठेवण्यात आला आहे. या संदर्भात निवेदन देण्यात आले. हे निवेदन मध्य रेल्वेचे सिनियर DCM योगेश पाटील यांना देण्यात आले. याप्रसंगी शशिकांत बिराजदार, शरणराज केंगनाळकर, प्रताप चव्हाण, युती सेना प्रमुख पूजा खंदारे, रवी नायक, मेत्रे, जांबुमुनी समाज माजी सचिव अजय खांडेकर, नाना मोरे, शशिकांत जाधव आदी शिवसैनिक उपस्थित होते. सिद्धेश्वर यात्रा काळामधील जे नंदीध्वज आहे त्या नंदीध्वजाची प्रतिकृती या स्टेशनसमोर लावलेली होती. ती अतिशय चांगल्या जागेत पूर्वी लावलेली होती. आता काय झालं, या प्रशासनाकडनं ती चूक झाली आणि त्यांनी ती जागा बदलून एका अडगळीच्या ठिकाणी ठेवलेलं असल्यामुळं त्या नंदीध्वजाचं पूर्णपणे विद्रुपीकरण काही समाजकंटकांकडनं होत आहे. काही लोक तिथं काही नानाविधी उरकायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं त्या प्रतिकृतीला जो गालबोट लागलेला आहे, त्यामुळं सिद्धेश्वर भक्त आणि हिंदू समाज मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत. या भावना घेऊन आम्ही आज DRMकडं आलो आहे. DRMना एक निवेदन दिलं आहे की त्याची योग्य निगा राखली पाहिजे, योग्य ठिकाणी ती स्थलांतरित करून त्याची निगा व्यवस्थित राखावी आणि त्याचं जे पावित्र्य आहे ते पावित्र्य जसं आम्ही भक्त लोक त्याची पूजा करतो त्याप्रमाणे लोक वेगवेगळ्या राज्यातून इथं स्टेशनला येत असतात. त्यांच्या भावना दुखावल्या असल्यामुळं या भावना आम्ही यांच्यापर्यंत पोहोचवल्या, त्यांना निवेदन दिलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की लवकरात लवकर त्याचं पूर्णपणे चांगल्या ठिकाणी त्याचं स्थलांतरित करून त्याची निगा राखली जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघूया. तर महाराज नंदीध्वजाची जी प्रतिकृती आहे, ज्या रेल्वे जिथं आपण प्रवेश करतो त्या मुख्य ठिकाणी न लावता इतर ठिकाणी लावल्यामुळं त्याचं पावित्र्य नष्ट होत आहे. की आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असो त्या आमचे सर्व पदाधिकारी आम्ही तिथं जाऊन त्या प्रत्येक ठिकाणी निरीक्षण केलं, परंतु ती प्रतिकृती जे आमचं दैवत आहे ते दैवाची जागा अपवित्र आहे. लोक तिथं कचरा टाकलेले आहेत, घाण टाकलेले आहेत. अशा ठिकाणी जर नंदीध्वजाची प्रतिकृती लावली तर हजारो भक्तांच्या भावना दुखावतील. त्याच्या निषेधार्थ रेल्वे प्रशासनाला जागा करण्यासाठी या रेल्वेच्या DRMला शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवेदन द्यायला आलो. सोलापूर रेल्वे स्टेशन आणि इतर अजून 11 रेल्वे स्टेशनवर अमृत भारत स्टेशन डेव्हलपमेंट अंतर्गत विविध विकास कामे सुरू आहेत. या विकास कामांमध्ये हे जे शिल्प होतं नंदीश्वर शिल्प जे नंदीध्वज शिल्प दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलेलं आहे. तरी प्रशासन लवकरात लवकर चांगली जागा बघून याला दर्शनी भागात ठेवण्याचा प्रयत्न करेल असेल. RPF कंटिन्युअस ॲक्शन घेत आहे. मी पुन्हा आज RPFला पुन्हा मेसेज देतो, आम्ही इन्स्ट्रक्शन देतो DRM ऑफिसमधून. जे पण असे लोक असतील त्यांना नक्कीच कारवाई करण्यात येईल. मी ॲडव्होकेट सिद्धांत संजीव सदाफुले. मी सोलापूर जिल्हा न्यायालयात गेले 10 वर्षापासून विधी क्षेत्रामध्ये काम करत असून माझ्या कामाचा लेखाजोखा घेऊन पत्रकार संरक्षण समितीने आज मला आदर्श वकील हा पुरस्कार जाहीर केलेला आहे. सदरचा जो पुरस्कार आहे तो माझ्या कामाची दखल घेऊन सदर समितीने मला दाखल केलं आहे, मला प्रदान केलेला आहे. सदरच्या पुरस्काराचा मी माझ्या स्वतःच्या वतीनं व माझ्या कुटुंबाच्या वतीने स्वीकार करत आहे व पत्रकार समितीचे मी हार्दिक आभार मानत आहे. माझ्या कामाचा गौरवाचा मोजमाप होईल असं मला वाटलं नव्हतं, पण माझ्या कमी वेळाच्या कामामध्येच पत्रकार समितीच्या वतीने माझ्या कामाचा मोजमाप करण्यात आलेला आहे. तसेच माझे वडील ॲडव्होकेट संजीव सदाफुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेळोवेळी दलित शोषित पीडित लोकांचा
जे काही समस्या आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि या प्रयत्नांना कायम आम्हाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने यश मिळत राहतं. त्या यशाच्या आधारावर अशीच आणखी उन्नती होत राहावं आणि आपल्या सर्वांच्या मला अशी शुभेच्छा मिळत राहावं हीच मी त्याचा चरणी प्रार्थना करतो आणि इथं संपतो. धन्यवाद. सोलापुरातील श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनचा दरवर्षीप्रमाणे यंदाचा ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा व मकर संक्रांतीनिमित्त आयोजित श्री सिद्धेश्वर महोत्सव 2025 स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात रविवारी सायंकाळी रंगभवन येथील समाज कल्याण केंद्र येथे संपन्न झाला. या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे यावेळी बोलत असताना म्हणाले, गेल्या 10 वर्षांपासून श्री सिद्धेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून मुलांसाठी बाराबंदी पोशाख स्पर्धा, महिलांसाठी विविध फोटो स्पर्धा या शतकोत्तरांची परंपरा असलेल्या पुण्यनगरी सोलापुरातून श्री सिद्धेश्वर यात्रेच्या दरम्यान होत असतात. वास्तविक पाहता या गोष्टी ऐकायला वाचायला खूप सोप्या वाटतात, परंतु या स्पर्धा घेणाऱ्यांना अवघड आहे. परीक्षकांसाठी अवघड ठरतात. महिलांसाठी इरकल साडीला फॅशन आहे म्हणून परिधान न करता आपली संस्कृती म्हणून जपण्याचे आवाहन श्री सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष नामदेव पवार पारितोषिक वितरणावेळी बोलताना म्हणाले, आज समाजात शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक तसेच इतर कोणत्याही स्पर्धा असू दे त्यात महिलांचा सहभाग हा पुरुषांपेक्षा जास्तच असल्याचे दिसून येत आहे. ही समाधानकारक बाब असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. घरातील मुलांना योग्य प्रकारे संस्कार देत प्रत्येक क्षेत्रात मुलांना महिला या प्रोत्साहन देतात. एखादी महिला स्पर्धेत उतरलेली असते ती तेव्हाच खऱ्या अर्थाने जिंकलेली असते, कारण स्पर्धेत उतरणे हेही महत्त्वाचे असल्याचे मत स्पर्धेतील विजेत्या नीता गवळी यांनी व्यक्त केले. सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनसह अध्यक्ष आनंद मुस्तारे, सचिव विकास कस्तुरे यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी यांनी केले. यावेळी सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष नामदेव पवार, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख तथा फाउंडेशन उपाध्यक्ष प्रिया बसवंती, सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद मुस्तारे, सचिव विकास कस्तुरे, महेश पुरवंत, शशिकांत बिराजदार, डॉक्टर कोडमूर, रील स्टार तेजश्री बिराजदार उपस्थित होते. बक्षीस विजेते याप्रमाणे: बाराबंदी वेशभूषा बालगोपाळ गट, पहिला दर्श बंडे, द्वितीय आरुष बुगडे, तृतीय साईश कल्याणकर, चौथा विरेश कोळकूर, पाचवा प्रियांश हेले, उत्तेजनार्थ वीर तांदळे, अशर्व आमणे, सक्षम कोरे, ईशान बडवणे, शौर्य दीक्षित. महिला फोटो स्पर्धा: प्रथम शैलजा पुरवंत, द्वितीय स्नेहा कुरणे, तृतीय ऐश्वर्या हब्बू, चतुर्थ विजयश्री गुळवे आणि पाचवा श्रद्धा यलगम. महिला रील स्पर्धा: प्रथम कांचन बेडगे, द्वितीय राजेश्वरी बसवंती, तृतीय रुपाली कोरे, चतुर्थ नीता गवळी, पाचवा सुजाता रघोजी.